आज माझ्याकडे होतं ढोकळ्याचं पीठ आणि ते ढोकळ्याचं पीठ माझ्या बहिणीने घरामध्ये स्वतः केलं होतं बरं का. म्हणून म्हणलं चला बघू कसं केलं आणि कसं होतं त्याचा ढोकळा. मग काय केलं, भांड्यामध्ये पीठ घेतलं आणि पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेतलं आणि मग थोडं थोडं पाणी टाकल्यानंतर ते पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर काय केलं, परत पीठ चांगलं फेटायला घेतलं. पीठ चांगलं फेटलं की कसं ढोकळा चांगलं जाळीदार होतो. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ कसं फेटलं. मग काय केलं, दुसरं भांडं घेतलं, त्या भांड्याला परत तेल लावलं. पूर्ण भांड्याला चांगलं असं तेल लावून घेतलं, जेणेकरून ढोकळा त्या भांड्याला चिटकणार नाही. मग काय केलं, त्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये ते बॅटर ओतून घेतलं आणि नंतर लक्षात आलं, अरे देवा, मला सुक्या पिठामध्ये मीठ आणि थोडंसं हळद टाकायचंच विसरले. मग काय परत आणि मग मी त्या बॅटरमध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं हळद टाकून ते बॅटर परत चांगलं हलवून घेतलं. मग काय तर पीठ झालं तयार ढोकळा होण्यासाठी. मग तोपर्यंत मी गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलं. पाणी उकळलं होतं, त्यामध्ये ढोकळा शिजायला ठेवून दिला. तोपर्यंत बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करून आले, गच्चीवरती गेले आणि शेतात मस्त अशी झाडे हलत होती, वारा मस्त सुटला होता. तर त्या शेतातली हिरवीगार झाडे, मस्त वारा, असं मस्त व्ह्यू एन्जॉय केलं आणि मग मी परत आले खाली. खाली आल्यानंतर गोड पाण्याची तयारी केली. गोड पाण्यासाठी तेलामध्ये माझ्याकडे मोहरी नव्हती, म्हणून मी फक्त कढीपत्ता, मिरची, पाणी आणि मीठ आणि साखर टाकून गोड पाणी तयार केलं. तर पाणी तयार होईपर्यंत इथं माझा ढोकळा झाला शिजून तयार खाण्यासाठी. मग काय, ढोकळा तर तुम्ही इथं बघू शकता कसा मस्त मऊ आणि जाळीदार ढोकळा शिजून तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.